हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे हेरिटिकल. फर्स्ट वर्ड आहे हेरिटिकल. तर हेरिटिकलचं मिनिंग काय होतं तर कॉन्ट्ररी टू ऑर्थोडॉक्स ओपिनियन, म्हणजे जो काय आहे रूढीवादी मतांच्या विरोधात आहे किंवा जो परंपरा जी आहे परंपरेचा जो विरोधी असतो त्याला काय म्हटलं जातं हेरिटिकल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय आहे हेरिटिकलचं मिनिंग पाखंडी मताविषयीचा. पाखंडी मताविषयीचा आणखी काय होतं तर परंपरा विरोधी किंवा रूढीवादी मताच्या विरुद्ध. तर हेरिटिकलचं मिनिंग आहे कॉन्ट्ररी टू ऑर्थोडॉक्स ओपिनियन. तर मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ पाखंडी मताविषयीचा परंपरा विरोधी किंवा रूढीवादी मतांच्या विरुद्ध. तर याचे सिनोनिम्स आहेत हेरिटिकलचे अनऑर्थोडॉक्स, डिसिडेंट आणि आयकोनोक्लास्टिक. सो सिनोनिम्स आहेत अनऑर्थोडॉक्स, डिसिडेंट आणि आयकोनोक्लास्टिक. सो आयकोनोक्लास्ट आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे, कालच्या सेशनमध्ये. सो एकदा परत बघून घ्याल तुम्ही आयकोनोक्लास्ट म्हणजे काय होतं. आणि अँटोनिम्स काय आहेत हेरिटिकलचे ऑर्थोडॉक्स, कन्व्हेन्शनल आणि ट्रेडिशनल. सो सेंटेन्समध्ये यूज बघून घेऊया आता. हिज हेरिटिकल व्ह्यूज शॉक द रिलिजियस लीडर्स. तर याचा अर्थ काय होतो या सेंटेन्सचा मराठीमध्ये त्याच्या पाखंडी विचारांनी धार्मिक नेत्यांना धक्का बसला. तर इथे हेरिटिकल म्हणजे यूज झालेला आहे पाखंडी. ओके, पाखंडी विचार म्हणजे त्यांचे पाखंडी व्ह्यूज, हेरिटिकल व्ह्यूज. तर परत एकदा तुम्हाला सेंटेन्सचा अर्थ सांगून देते मराठीमध्ये, त्याच्या पाखंडी विचारांनी धार्मिक नेत्यांना धक्का बसला, असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि हेरिटिकल म्हणजे काय होतं तर पाखंडी मताविषयीचा परंपरा विरोधी आणि रूढीवादी मतांच्या विरुद्ध. नेक्स्ट वर्ड आहे हायटस, HIATUS. तर हायटसचं काय मिनिंग आहे तर पॉज ऑर गॅप इन सिक्वेन्स. म्हणजे काय होतं तर सिक्वेन्स मध्ये खंड येणे किंवा विराम येणे, विश्रांती येणे, त्याला काय म्हटलं जातं हायटस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो अंतर खंड विराम किंवा विश्रांती. सिनोनिम्स काय आहेत हायटसचे ब्रेक, इंटरप्शन आणि रिसेस. ब्रेक, इंटरप्शन आणि रिसेस हे सिनोनिम्स आहेत हायटसचे. आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्युएशन, कंटिन्युइटी आणि परसिस्टन्स. तर सेंटेन्स बघूया आता काय आहे. द बँड वेंट ऑन अ 2 year हायटस. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो बँड 2 वर्षाच्या विश्रांतीवर गेला, असा सिंपल अर्थ आहे. आणि हायटसचा काय मिनिंग आहे तर अंतर खंड विराम किंवा विश्रांती. आणि इथे हायटस म्हणजे यूज झालेला आहे विश्रांती म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे हिस्ट्रिओनिक, HISTRIONIC. हिस्ट्रिओनिक म्हणजे काय होतं तर ओव्हरली थेरेटिकल ऑर ड्रामॅटिक. म्हणजेच काय तर नाट्यमय आहे किंवा अति नाट्यरूप आहे किंवा ढोंगीपणा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हिस्ट्रिओनिक म्हणजे काय होतं नाट्यमय, नाट्यमय, अति नाट्यपूर्ण, ढोंगीपणाचा आणि ऐतिहासिक. तर याचे सिनोनिम्स काय आहेत मेलोड्रामॅटिक, एक्झॅजरेटेड आणि अफेक्टेड. आणि हिस्ट्रिओनिकचा अर्थ काय आहे मराठीमध्ये नाट्यमय, अतिनाट्यपूर्ण आणि अतिनाट्यपूर्ण, ढोंगीपणाचा किंवा ऐतिहासिक. आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेन, अंडरस्टेटेड आणि नॅचरल. रिस्ट्रेन, अंडरस्टेटेड आणि नॅचरल हे अँटोनिम्स आहेत हिस्ट्रिओनचे. यूज काय आहे हर हिस्ट्रिओनिक रिॲक्शन सरप्राइज्ड एव्हरीवन. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा तिच्या ऐतिहासिक प्रतिक्रियेने सर्वांना आश्चर्यचकित केले. ओके, सो याच्यामध्ये हिस्ट्रिओनिकला यूज करण्यात आलेला आहे ॲज अ ऐतिहासिक. ओके, आणि रिॲक्शन म्हणजे काय होते प्रतिक्रिया. तर तिच्या ऐतिहासिक प्रतिक्रियेने सर्वांना आश्चर्यचकित केले म्हणजे सरप्राईज केले.
नेक्स्ट वर्ड आहे हब्रिस, HUBRIS. हब्रिसचं मिनिंग आहे एक्सेसिव्ह प्राईड लीडिंग टू डाऊनफॉल. म्हणजेच काय तर गर्व येणे, आणि गर्व आल्यामुळे काय होतं डाऊनफॉल येतो. तर गर्व, हब्रिस म्हणजे काय होतं मराठीमध्ये, गर्व, उद्धटपणा किंवा खूप जास्त अहंकार येणे, त्याला म्हटलं जातं हब्रिस. तर हब्रिस म्हणजे काय होतं मराठीमध्ये, गर्व, उद्धटपणा किंवा अहंकार. याचे सिनोनिम्स आहेत ॲरोगन्स, कन्सिट आणि व्हॅनिटी. ॲरोगन्स, कन्सिट आणि व्हॅनिटी हे सिनोनिम्स आहेत हब्रिसचे. आणि हब्रिस म्हणजे काय होतं, गर्व, अहंकार आणि उद्धटपणा. अँटोनिम्स आहेत ह्युमिलिटी, मॉडेस्टी आणि मीकनेस. आता यूज बघूया हब्रिसचा सेंटेन्स मध्ये कसा करण्यात आलेला आहे. द जनरल्स हब्रिस कॉस्ट हिम द बॅटल. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये या सेंटेन्सचा, जनरलच्या अहंकारामुळे त्याला लढाईची किंमत मोजावी लागली. परत एकदा सांगून देते काय आहे, जनरलच्या अहंकारामुळे त्याला लढाईची किंमत मोजावी लागली, असं या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे हब्रिस म्हणजे यूज झालेला आहे अहंकार. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे वर्सटाईल, BERSATILE. वर्सटाईल म्हणजे काय होतं तर वन हु इज गिफ्टेड विथ सेव्हरल टॅलेंट्स. म्हणजे ज्याच्याकडे खूप सारे गुण आहेत, बहुगुणी जो आहे त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. तर वर्सटाईलचं मिनिंग काय होतं, बहुमुखी किंवा अष्टपैलू आणि बहुगुणी. तर ज्याच्याकडे बरेच सारे गुण आहे त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. वन हु इज गिफ्टेड विथ सेव्हरल टॅलेंट, ज्याच्याकडे खूप सारे टॅलेंट्स आहेत त्याला म्हटलं जातं वर्सटाईल. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. तर ह्युमन डेव्हलपमेंटची जी स्टडी असते त्याला म्हटलं जातं वन वर्ड मध्ये अँथ्रोपोलॉजी, ANTHROPOLOGY. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय होते तर स्टडी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, म्हणजेच मानव वंशशास्त्र, मानव वंशशास्त्र किंवा मानव जातीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे होतं अँथ्रोपोलॉजी. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे परसिवरन्स. सो परसिवरन्सची करेक्ट स्पेलिंग आहे PERSEVERENCE. आणि परसिवरन्सचं काय आहे अर्थ मराठीमध्ये तर त्याचा अर्थ आहे चिकाटी किंवा दृढ निश्चय आणि अथक प्रयत्न. म्हणजे काय होता परसिवरन्स, PERSEVERANCE ही करेक्ट स्पेलिंग आहे. आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो चिकाटी, दृढ निश्चय आणि अथक प्रयत्न. नेक्स्ट वर्ड आहे परस्यूड, PERSUADE. ही करेक्ट स्पेलिंग आहे परस्यूडची आणि त्याचा अर्थ काय होतो मन वळवणे किंवा खात्री पटवणे आणि राजी करणे म्हणजे होतं परस्यूड. आणि करेक्ट स्पेलिंग आहे परस्यूडची PERSUADE. अर्थ मन वळवणे, खात्री पटवणे आणि राजी करणे. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे फर्स्ट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. याचं मिनिंग आहे टू रिस्क एव्हरीथिंग ऑन अ सिंगल अपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय तर एकाच संधीवर सर्व काही धोक्यात घालणे. एकच संधी आहे, सिंगल अपॉर्च्युनिटीवर सगळं काही रिस्क मध्ये टाकणे, त्याला म्हटलं जातं पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. आणि मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो एकाच संधीवर सर्व काही धोक्यात घालणे, म्हणजेच पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. नेक्स्ट आहे ब्लो युअर ओन ट्रम्पेट. ब्लो युअर ओन ट्रम्पेटचं काय मिनिंग आहे टू ब्रॅग अबाउट युअर सेल्फ. म्हणजेच काय करणे स्वतःची स्तुती करणे किंवा स्वतःची बढाई मारणे, त्याला म्हटलं जातं ब्लो युअर ओन ट्रम्पेट. मराठीमध्ये अर्थ काय आहे मग ब्लो युअर ओन ट्रम्पेटचा, स्वतःची
स्तुती करणे किंवा स्वतःची बढाई मारणे म्हणजे होतं ब्लो युअर ओन ट्रम्पेट. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड्स. सो परत एकदा तुम्ही यांना वाचून घ्या, नोट डाऊन करत चला आणि आधीचे जे वर्ड झाले ते सुद्धा वाचत चला, कारण की ते तुमच्या डोळ्याखालून जात जाईल जसं जसं तुम्ही वाचत जाल आणि तुमच्या लक्षात येत राहील. आणि जसे की आज एक वर्ड पाहिलेला आपण आयकोनोक्लास्ट, सो हा आधीच्या सेशन मध्ये झालेला आहे. सो त्याच्यामध्ये पण बघून घ्या की त्याचं मीनिंग काय आहे. सो तुम्हाला सेशन आवडला असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.